वीर जिजामाता उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। ठाण्यावरून मामाच्या गावाला आलेला मुंबईमध्ये वीर जिजामाता उद्यान बघण्यासाठी आलेल्या मुलासोबत एक दुर्दैवी घटना घडली। त्याचा पूर्ण डोळा निकामा झाला आहे। या ठिकाणी जेव्हा कॅन्टीनमध्ये आल्यानंतर नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी आला तो उपहारगृहामध्ये, तर त्यांनी हा जो टेबल ठेवलेला आहे पूर्ण स्नॅक आपला जो नाश्ता करण्याचा टेबल असतो त्याचा कोपरा हा त्या विद्यार्थ्याला लागला, 6 वर्षीय मुलाला लागला आणि या संपूर्ण दुखापतीमध्ये त्या मुलाचा पूर्ण डोळा निकामा झाला आहे। आणि ही संपूर्ण राणी जिजामाता उद्यानाच्या सुरक्षिततेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आलेली ती संपूर्ण चुकीची असल्याचं किशोरी पेडणेकरांनी दाखवलं। आणि या ठिकाणी मगाशी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे विद्यार्थी असतील ते येत असतात। आत्ताच किशोरी पेडणेकरांनी सुद्धा दाखवलं की या ठिकाणच्या वायरी बाहेर आल्या होत्या, त्यामुळे ते शॉक लागू शकतो विद्यार्थ्यांना किंवा दुर्दैवी घटना घडू शकते। तर पूर्ण प्रशासन काय काम करते विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी? आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपलं हे मुंबई शहर आणि मुंबई शहरामध्ये अशा दुर्दैवी घटना घडत असतील तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। या ठिकाणी किशोरी पेडणेकरांनी आदेश दिल्यानंतर या ठिकाणी ते कर्मचारी ते आता या ठिकाणी दुरुस्त करत आहेत। मात्र राणीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी येत असतात प्राणी बघण्यासाठी, संग्रहालय बघण्यासाठी, आणि त्यांच्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडत असेल तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। कॅमेरा पर्सन आदिलसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।